नमस्कार मंडळी. प्रत्येकाला वाटत असतं आपला एक बिझनेस असावा, त्यात खूप जास्त प्रॉफिट मिळावं, सगळं कसं एकदम सेट असावं. मात्र सगळं सेट करण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात. MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला त्याचा बिझनेस व्यवस्थित करण्यासाठी, सेट करण्यासाठी मदत करत असते. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत अधिशाम ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा माननीय श्री विक्रम माने साहेब. नमस्कार साहेब. स्वागत आहे तुमचं. साहेब, तुम्ही तुमच्या व्यवसायात एक वेगळं प्रस्थ निर्माण केलं आहे. तर तुमच्या व्यवसायाची सुरुवात केव्हापासून झाली आणि काय आहे नेमकं अधिशाम ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड? नमस्ते, मी विक्रम माने. अधिशाम ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेले 25 ते 30 वर्षापूर्वी आम्ही चालू केली होती. यामध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि केमिकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहोत. केमिकल स्पेशली केमिकल्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहोत. आणि जसं की वॉटर ट्रीटमेंट प्लांट सेल, सप्लाय आणि सर्व्हिसेस हे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आणि स्पेसिफिकली पॅन इंडिया लेवलवरती आम्ही काम करतो. अच्छा. आणि ह्या संपूर्ण प्रवासात तुमच्या आयुष्यात असा कुठला टर्निंग पॉइंट आला जिथे तुम्हाला असं वाटलं की माझ्या व्यवसायात किंवा माझ्या लाईफ मध्ये एक चांगला बदल झाला? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर कोविड नंतर माझ्या आमच्या जसं की कोविड मध्ये पुणे डिस्ट्रिक्ट आम्ही ऑल ओव्हर पॅन इंडिया काम करतो, पण त्यावेळेस खूप रेस्ट्रिक्शन्स होते डिस्ट्रिक्ट वाईज काम, इंटर डिस्ट्रिक्ट काम करण्यासाठी. त्यावेळेस आम्हाला पुण्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या मोठ्या इन्क्वायरी आली आणि आम्ही त्या ग्रॅप केल्या. आणि त्यामुळे आम्हाला त्या कोविड नंतर आमचं बऱ्याच लोकांना कोविड मध्ये प्रॉब्लेम झाला, पण आम्हाला कोविड नंतर ते आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि बिझनेस ग्रोथ पण आमचा कोविड नंतर झाला. ओके. आणि तुमच्या व्यवसायाचं असं कुठलं वेगळेपण आहे जे तुम्हाला किंवा तुमच्या व्यवसायाला इतरांपेक्षा वेगळं बनवतं? आम्ही रुटीन म्हणजे डे टू डे केमिकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नाही. माझे काही पेटंटेड प्रोडक्ट्स आहेत जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात, फार्मामध्ये वापरले जातात. आणि आम्ही बरेचसे लोक फक्त मॅन्युफॅक्चरिंग करतात, काही लोक सेल्स करतात, काही लोक सर्व्हिस करतात. आमच्या कंपनीमध्ये आम्ही मॅन्युफॅक्चरिंग, सेल, सर्व्हिस तीनही गोष्टी करतो आणि स्पेशलिटी केमिकल्स आणि कन्सल्टन्सी. यामुळे आमचं बाकी इतरांपेक्षा वेगळेपण आहे. अच्छा. खरं तर प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकापेक्षा तुमचा जो बिझनेस आहे तो वेगळा आहे. कारण सगळ्यांचं असतं की नाही मला काहीतरी लाईफस्टाईल मध्ये करायचं, ऍक्सेसरीज मध्ये करायचंय. मात्र तुम्ही प्लांट ट्रीटमेंट मध्ये आहात, तर वॉटर ट्रीटमेंट. तर ह्या व्यवसायात यायचं कसं काय सुचलं? माझं बेसिक एज्युकेशनच केमिकल्स मध्ये आहे. अच्छा. म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग मी डिप्लोमा आणि डिग्री केमिकल्स मध्येच केलेली आहे. ओके. त्यामुळे बेसच केमिकलचा असल्यामुळे आणि वॉटर ट्रीटमेंट मध्ये काम करत असल्यामुळे या फील्ड मध्ये आहे. अच्छा. आणि MEA सोबत खरं तर आता तुम्ही MEA चे सचिव म्हणून काम करता. तर पहिला दिवस, MEA सोबतचा पहिला दिवस आणि आता कसा एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल? MEA जॉईन करण्यामागचा मूळ उद्देश असा होता की MEA ही कम्युनिटी लेवलची ऑर्गनायझेशन आहे. जसं आपण इतर जातींमध्ये जसं जितो आहे किंवा बाकी ऑर्गनायझेशन असोसिएशन फॉर्म केलेलं आहे, तसं कम्युनिटी बेसिस वरती हा बिझनेस म्हणजे मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी हा आमचा टॅगलाईन आहे. तर ते बघून आम्ही बिझनेस ग्रोथसाठी, त्याबरोबर सोशल नेटवर्किंग, आपलं इंटर कम्युनिटी सोशल नेटवर्किंग कशा पद्धतीने आहे बघण्यासाठी मी ऍक्च्युली 4 वर्षापूर्वी MEA जॉईन केलं. पण त्यानंतर लिडरशिप क्वालिटीज ऑलरेडी असल्यामुळे मी लायन्स क्लबचा पण प्रेसिडेंट होऊन गेलेलो आहे, 2 चेअरपर्सन होऊन गेलेलो आहे. त्यामुळे लिडरशिप क्वालिटीज असल्यामुळे मला यामध्ये सुद्धा तो वाव मिळाला आणि आता मी त्यामुळे मागच्या वर्षी माझी सचिव म्हणून निवड करण्यात आली. अच्छा. आणि आता नुकताच MEA चा इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो होतोय, तर तिथे सुद्धा तुम्ही तुमचा स्टॉल बुक केलाय. तर त्या एक्स्पोची अशी कुठली इम्प्रेसिव्ह गोष्ट वाटते? मला तर असं मराठी बांधवांनाच नाही, पण ओव्हरऑल बिझनेस कम्युनिटीला मला हे सांगायचं आहे की हा असा जो एक्स्पो पुण्यामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड इथे होत आहे, हा जगभरात पहिल्यांदाच होत आहे की ह्यामध्ये सर्व प्रकारचे अँगर्स आहेत. जसं की इंडस्ट्रियल आहे, ऍग्रिकल्चर आहे, लाईफस्टाईल आहे, एज्युकेशन आहे. सर्व प्रकारचे बिझनेसेस हे एकाच ठिकाणी असणार आहेत आणि 2 ते 2.5 लाखाचा फुटफॉल तिथे होणार आहे. बाकी बिझनेसमॅनलाच नाही तर इतर सामान्य जनतेला पण त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. ह्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा तो एक गेट टुगेदर कम बिझनेस एक्स्पो होणार आहे. तर MEA च्या इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? माझं अधिशाम ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या नावाने B16 हा स्टॉल आहे आणि मी इतर उद्योजकांना हे आवाहन करेन की आता थोडेच दिवस शिल्लक राहिले आणि स्टॉलही थोडेच आहेत, तर तुम्ही नक्कीच या ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करावी आणि तुमचं स्टॉल बुक करावं. धन्यवाद.